welcome to my channel. Friends, today we are going to learn standard 7 subject mathematics chapter number 3 SCF and LCM. आणि मित्रांनो आज आपण घेत आहोत प्रॅक्टिस सेट 12 चा सेकंड पार्ट. ज्या आधी तुम्ही एक पार्ट पाहिला असेल हा त्याचा सेकंड पार्ट. मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, सोबतचं जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो तेही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला मित्रांनो सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 3 SCF अँड LCM प्रॅक्टिस सेट 12 व्हिडिओ नंबर 2. मित्रांनो आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही तो नक्की बघा. फाइंड द SCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस द सिम्पलेस्ट फॉर्म. मित्रांनो बघा, डिव्हिजन मेथडने आपल्याला SCF काढायचं आहे, तर ती मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक आहे का. आणि पुन्हा रिड्यूस द सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे सोप्या रूपात सुद्धा आपल्याला ते लिहायचं आहे. आता मित्रांनो 275 डिवायडेड बाय 525 आपल्याला दिलं आहे. तर पहिली स्टेप काय असणार आहे, डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर वन. आता मित्रांनो पहिला जो बिगर नंबर आहे म्हणजे इथे बिगर नंबर 525 दिसतोय, त्याला डिवाइड करणार आपण स्मॉल नंबरने जो आहे 275. मित्रांनो लक्षात घ्या, बिगर नंबरला स्मॉलर नंबरने डिवाइड करायचं आहे, ते आपण करूया. 525 इज द बिगर नंबर डिवायडेड बाय स्मॉलेस्ट नंबर इज 275. आता मित्रांनो 275 ने जर आपण भाग दिला तर 275 2 जर केले तर 525 पेक्षा मोठी मिळणार आहे, म्हणजे एकाचाच भाग जाईल हे स्पष्ट आहे. सो 275 1 जा 275, त्यामुळे एकाचा भाग दिला, राईट हिअर 1 आणि इथे लिहिणार 275. यांचं सबट्रॅक्शन मित्रांनो आपण करतो भागाकारामध्ये, ते भागाकाराचं सबट्रॅक्शन करूया. 5 - 5 0, 12 - 7 इकडनं 1 घेतलाय त्यामुळे 12 झाला. 12 - 7 जर केला मित्रांनो तर तो काय मिळणार आहे, तो मिळणार आहे 5 आणि इथे 4 मध्ये 2 गेले म्हणजे 250 आले. आता मित्रांनो काय करायचं, नेक्स्ट स्टेप बघा, नीट लक्षात घ्या. सुरुवातीला काय केलं तर बिगर नंबर डिवायडेड बाय स्मॉलर नंबर. आता मित्रांनो 275 याला आपण काय म्हणतो, दिस इज द डिव्हायझर. 275 इज डिव्हायझर अँड 250 काय मित्रांनो ही बाकी आलेली ना, हिला आपण म्हणतो रिमाइंडर. मग सेकंड स्टेपला काय करायचं, डिवाइड द प्रिव्हियस डिव्हायझर बाय द रिमाइंडर. आता प्रिव्हियस डिव्हायझर काय होता फ्रेंड्स, तो होता 275, त्याला रिमाइंडरने डिवाइड करणार, म्हणजे 275 ला डिवाइड करणार 250 ने. मित्रांनो फर्स्ट स्टेप लक्षात घ्या, फर्स्ट स्टेप होती काय केलं आपण तर बिगेस्ट नंबरला स्मॉलर नंबरने डिवाइड केलं. आता दुसऱ्या स्टेपला ज्यावेळेस रिमाइंडर येतो, बाकी येते, या बाकीने फर्स्ट डिव्हायझर जो होता आपला त्याला डिवाइड करायचंय, म्हणजे याच्याने 255 ने भागायचे 275 ला, म्हणजे 275 आपण इथे लिहिणार, इथे लिहून टाका, हा भागाकार करतोय 275. आता या डिव्हायझरने याला भागायचंय, एकाचा भाग जाईल कारण की 275, सो 251 जा 250, सो राईट हिअर 1 आणि इथे लिहिणार 250. इथे मित्रांनो भागाकाराच्या क्रियेत आपण सबट्रॅक्शन करतो, सबट्रॅक्शन करूया. 5 - 0 इज 5, 7 - 5 इज 2 अँड 2 - 2 इज 0. हिअर फ्रेंड 25 इज रिमाइंडर. आता इथे रिमाइंडर काय झाला तर तो झाला 25. आणि मित्रांनो इथे डिव्हायझर काय होता, तर इथे डिव्हायझर आपण 250 घेतला होता. मग पुढची स्टेप ही काय करणार तर जो पहिला दुसरा डिव्हायझर होता त्याला रिमाइंडरने म्हणजे 25 ने डिवाइड करणार. डिवाइड करून टाका मित्रांनो, कळतंय स्टेप. इथे आपण रिमाइंडर 250 होता, याला डिवाइड केला, आता रिमाइंडर 25, तर या डिव्हायझरला आपण डिवाइड करणार. तर डिवाइड करूया म्हणजे भागिले करूया, भागिले येणार 250. आता मित्रांनो हा आहे 250, त्याला भाग द्यायचा आहे 25 ने, नाही का. तर 25 आपल्याला माहिती आहे 25 10 जा 20 250 होतील. इथे 10चा भाग गेला, इथे येणार 10 आणि इथे येणार 250. यांचं सबट्रॅक्शन करूया, 0 0 0. आता मित्रांनो रिमाइंडर काय आला, बाकी काय आली 0 आली. आणि ज्या भागाकारात बाकी 0 मिळते ना, आता या भागाकारात आपल्याला बाकी 0 मिळाली, तर ही बाकी जी आहे SCF असते दिलेल्या संख्यांची, म्हणजे 275 आणि 525 ची. हा भागाकार कुठपर्यंत करायचा आहे आपल्याला, जोपर्यंत बाकी शून्य येते. कंटिन्यू लाईक दिस टिल द रिमाइंडर बिकम 0, असं करत जायचं. आणि ज्या भागाकारामध्ये आता या भागाकारात बाकी 0 मिळाली, मग या भागाकारातील जो डिव्हायझर आहे जो 25 आहे तोच काय असणार आहे मित्रांनो आपला SCF. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल, तर लिहून टाका. द SCF इज 25. कोणता डिव्हायझर असणार आहे फ्रेंड्स, ज्या भागाकाराची बाकी 0 आली. इथे मित्रांनो बाकी 250 आली, इथे 25 आली, इथे 0 आली, मग याचा डिव्हायझर काय होता तर 25 होता, तोच त्याचा SCF.
द एचसीएफ इज 25. आता फ्रेंड्स आपल्याला दुसरा प्रश्न पण विचारला आहे, रिड्यूस द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सुद्धा ते लिहायचं आहे. हे जे नंबर आहे 275 आणि कोणता होता तो 525, यांचा सिम्पलेस्ट फॉर्म सुद्धा लिहायचा आहे. आता मित्रांनो एसीएफ जर 25 आला म्हणजे 25 दोघांचा डिवायझर आहे नाही का, मग ते आपल्याला सर्च करता येईल. 25 10 जा 250 होतात म्हणजे 11 जा 275 होती. इथे सुद्धा 25ला भाग जाणारच आहे, तो शोधता येईल आपल्याला. तो असणार आहे 21 नाही का. 275चे फॅक्टर हे पडला, याचा हा पडला, 25 गेला म्हणजे 11/21 इज द simplest form of these two numbers. Okay friends, answer is the SCF is 25 and simplest form is 11/21. लिहून टाका. The SCF is 25 and simplest form of the fraction, simplest form of this fraction नहीं का, of the fraction is 11/21. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने मित्रांनो हे तुम्हाला सहज सोडवता येईल. नेक्स्ट सम बघूया. 76/133. 76/133 133 आहे. काय करणार मित्रांनो, बिगेस्ट नंबर इज 133, डिवाइड करा त्याला. 133 डिवायडेड बाय 76, 7 दुने 14 म्हणजे 140च्या पुढे होती, त्यामुळे 1चाच भाग जाणार आहे, त्यामुळे इथे लिहा 1. 76 1 जा 76. यांचं आपण करतो मित्रांनो सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळणार आहे, तर मिळणार आहे मित्रांनो 57. ओके फ्रेंड्स, लिहूया 57. आता मित्रांनो रिमाइंडर 57 आला. पुढची स्टेप काय असते, या रिमाइंडरने पहिल्या डिव्हायझरला डिवाइड करायचं असतं, म्हणजे 76ला डिवाइड करणार. लिहून टाका इथे 76. इथे सुद्धा मित्रांनो भाग 1चाच जाईल, तो पण इथे लिहा. -57. 76 - 57 किती येतील मित्रांनो, तर ते येतील 19. आता मित्रांनो रिमाइंडर 19 आला आहे. आता 19ने कशाला डिवाइड करणार, तर याच्या आधीचा जो डिव्हायझर होता तो म्हणजे 57, त्याला डिवाइड करणार. सो राईट हिअर 57. अँड वी नो फ्रेंड्स 19च्या टेबलमध्ये 57 येतो 19 3 जा. सो हिअर राईट 3. 19 3 जा 57. राईट हिअर 57. सबट्रॅक्ट दिस, वी गेट 0. रिमाइंडर इज 0. आणि रिमाइंडर 0 आला, त्या डिव्हिजनचा डिव्हायझर काय होता, तो होता 19. सो एचसीएफ इज 19. ओके फ्रेंड्स, लिहूया एचसीएफ इज 19. ओके. आता मित्रांनो याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे आपल्याला लिहायचा, तोही लिहून टाकूया. 76 डिवायडेड बाय होता 133. 19 त्यांच्यामध्ये असणार आहे. 19 4 आपल्याला माहिती 76 होतात, त्याचप्रमाणे 19 7 133 होतात. 19 गेला, सो 4/7. सो राईट द आन्सर. द एचसीएफ is 19 and simplest form of the fraction is काय आलाय तो 4/7 is 4/7. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सम 161 डिवायडेड बाय 69. हे सुद्धा तसंच करायचं मित्रांनो. बिगेस्ट नंबर जो आहे तो 161 आहे, त्याला डिवाइड करणार आपण मित्रांनो स्मॉलर वनने, जो आहे 69. मित्रांनो याचा भाग किती जातो बघा, 6 दुने 12. 69 2चा जाईल बहुतेक. 69 2 जा 2 9 जा 18, ह्याच्याला 1 6 2 जा 12 30. 138 आला म्हणजे 2ने भाग गेला. इथे येणार 2, इथे येणार 138. डिवाइड करा मित्रांनो. डिवाइड केल्यानंतर मिळतं आहे तर 23. आता मित्रांनो रिमाइंडर 23 आला आहे, तर याला हा कशाला डिवाइड करेल, हा डिवाइड करेल फर्स्ट डिवायझरला म्हणजे 69ला. इथे लिहिणार 69. मित्रांनो 23च्या पाड्यामध्ये 69 ते तो 23 3 जा. सो राईट हिअर 3 हिअर 69 मायनस करा. रिमाइंडर इज 0 आणि रिमाइंडर 0 येतो, त्याचा जो डिवायझर असतो ना 23, तोच असणार आहे या 2 डिजिटचा किंवा 2 नंबरचा एचसीएफ. राईट हिअर एचसीएफ इज इक्वल टू 23. सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचा आहे मित्रांनो आपल्याला. नंबर होते 161 अँड 69. 161/69. 161 मीन्स 23 7 जा 23 फॅक्टरच असणार आहे त्याचा, त्यामुळे पटकन होईल. 23 3 जा 23 कॅन्सल, वी गेट 73. द आन्सर इज द एचसीएफ इज 23 अँड द सिम्पलेस्ट फॉर्म
and the simplest form is simplest form of the fraction म्हणूया form of the given fraction of the fraction is 7/3. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने फ्रेंड्स तुम्हाला हे गणित सहज सोडवता येतील. आय होप तुम्हाला ते कळाले असतील. प्रॅक्टिस करा फ्रेंड्स. टेक केअर. गुड बाय. भेटूया उद्या.